नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला सायली सकाळीच विमलताईला भेटायला गेलेली असते, पण जाण्यापूर्वी ती अर्जुनसाठी एक पत्र आणि कॉपी ठेवून जाते. त्यात तिने अर्जुनच्या सवयीनुसार सगळं काही नमूद केलेलं असतं, जे पाहून अर्जुनला सुद्धा आश्चर्य वाटतं की तिला आपल्याबद्दल किती सगळं माहिती आहे. दुसरीकडे थोरली सून घरात नाही म्हणून सुभेदारांच्या घरात उलथापालथ झालेली असते. प्रतापची योगा मॅट सापडत नाही, पूर्णा आजीचा काढा तयार नसतो, तर अश्विनची स्मूदीच मिळत नाही म्हणून त्याची चिडचिड चालू असते. हे सगळं अर्जुन वरून पाहत असतो. विशेष म्हणजे प्रत्येकजण आपापल्या गोष्टी शोधत असताना प्रिया मात्र निवांत फोनवर बसून व्हिडिओ पाहत असते. घरात सर्वांनाच ते खटकतं, पण ती लाडकी सून असल्यामुळे तिला कोणी काही बोलत नाही. तेवढ्यात अर्जुन खाली येतो आणि सायलीची बाजू उचलून धरतो. ती घरात नसल्यावर कोणाचं कसं पान हलत नाही हे समजावून सांगतो. खरं तर सगळ्यांना ते पटत असतं, पण कोणी मान्य करायला तयार नसतं. त्यानंतर अर्जुन कल्पनाला घेऊन दारापाशी जातो, जिथे प्रिया स्वतः रांगोळी काढली आहे. असं आव आणायची ती सुद्धा दारात काढलेली नसते. कल्पना तिची बाजू घेत म्हणते की नवीन लग्न झालं तेव्हा ती करायची. यावर अर्जुन म्हणतो की माझी बायको जेव्हा 2 वर्षापूर्वी लग्न करून या घरात आले तेव्हापासून ते आतापर्यंत तिने एकही काम चुकवलेलं नाही. आज ती सकाळीच बाहेर गेली आहे तर घरात काहीही झालेलं नाही. कल्पनाला अर्जुनचं बोलणं खटकतं. ती रागात आत जाते आणि प्रियाला नाश्ता करण्यासाठी हाक मारते. मात्र ती व्हिडिओमध्ये इतकी गुंग असते की तिला काहीच कळत नाही. ती प्रत्येक काम विमलवर ढकलत असते. आपली बायको कामचुकार आहे हे अश्विनच्या लक्षात येतं, पण सगळ्यांसमोर त्याची सुद्धा फजिती झालेली असते. प्रताप जेव्हा तिला म्हणतो की माझी मॅट शोधून दे, त्यावर ती योगा करूच नका असा सल्ला देते. अश्विन तिला स्मूदी बनवून द्यायला सांगतो. यावरती मी तुला व्हिडिओ पाठवते, तू स्वतः बनव हे उत्तर देते. तर पूर्णा आजी काढा मागते, यावर सुद्धा व्हिडिओज बघायचा आहे हे उत्तर देत आतमध्ये निघून जाते. अर्जुनला खूप हसू येत असतं, कारण घरातले सायलीला नावं ठेवून प्रियाचं उदो करत असतात, पण आज तिने सर्वांना तिचा कामचुकारपणा दाखवून दिलेला असतो. दुसरीकडे प्रतिमाला भूतकाळातलं अंधुक आठवत असतं. ती सुमनकडे जुना अल्बम पाहायला मागते. नागराज तिथेच बसलेला असतो, त्यामुळे तिला भूतकाळातलं काही आठवतंय का, की मी अचानक अल्बम बघायला का मागितला याबद्दल त्याला शंका येते. रविराज यांनी सुमन तिला भूतकाळातल्या आठवणी सांगत असतात. स्मरणशक्ती पुन्हा येते का याबद्दल पाहत असतात, पण नागराज मुद्दाम त्या बघत असतो. डोक्याला जास्त ताण दिला तर त्रास होईल असं गोड बोलून तिला त्या आठवणी आठवण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे ॲडव्होकेट दामिनी देशमुख ऐपत शिकरेला NOC देते आणि साक्षीची केस मी इथे सोडते असं सांगते. हे ऐकल्यावर मैपतला सुद्धा धक्का बसतो. ती बोलते की आधीच एक विलासचा खून डोक्यावर असतानाही हरीश प्रकरण वर काढायची गरज काय होती. खून करायचा आणि त्या पिंट्याला स्वतःच्या कन्स्ट्रक्शन साईटवर लपवून ठेवायचं आणि हरीश जिवंत आहे हे दाखवायला त्याच्या फोनवरून मेसेज करायला लावायची. हा शहाणपणा कोणी करायला सांगितला होता. मैपत म्हणतो की तो किल्लेदार एक केस जिंकला म्हणून एवढं का बिथरत आहात. अजून विलासच्या खुनाचे पुरावे आहेत तसेच आहेत ना. पण दामिनी भयंकर मैपतवर चिडलेली असते. एकही केस न हरलेली दामिनी यावेळी अर्जुनसमोर हारणार अशी तिला भीती वाटत असते.